हॅलो फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया 36 इंच प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते। मी इथे अस्तर घेतलेला आहे, त्याला डबल फोल्ड केलेला आहे। ब्लाऊजची मापे मी इथे स्क्रीनवर टाकलेली आहे, त्या मापावर आपण ब्लाऊज कट करणार आहोत। सगळ्यात अगोदर आपण उंचीचे मार्क करायचे। उंची आहे आपली 14 इंच, त्याच्यात 1 इंच शिलाईसाठी ॲड करायचे, म्हणजे ते होईल 15 इंच। इथे 15 इंचावर मार्क करून आपल्याला ही सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचे मार्क करायचे। शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच आणि इथे खाली पण 5 इंचावर मार्क करून घ्यायचे। या लाईनला असे आपण सरळ ओढून घ्यायचे आहे। ही होईल आपली आर्महोलची लाईन। आर्महोल घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच। आता इथे आपल्याला अपर चेस्टचे मार्क करायचे आहे। जर तुमच्यापाशी अपर चेस्टचे माप नसेल तर तुम्ही जी छाती आहे त्याच्यामधून अर्धा इंच कमी करून मार्क करायचे। म्हणजेच माझे आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग होईल 9 इंच। त्याच्यामधून मी इथे अर्धा इंच कमी करून मार्क केले आहे 8.5 इंचावर। इथे आर्महोलचा शेप देण्यासाठी आपल्याला 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि ह्याला हलक्या हाताने असा शेप देत न्यायचं जिथपर्यंत आपण छातीचे मार्क केलेले आहे। त्याच्यानंतर आपली कमर आहे 30 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 7.5 इंच आणि त्याच्यात अर्धा इंच टक्ससाठी ॲड करायचे, म्हणजे हे होईल 8 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आणि हे दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे। आता याला आपण कट करून घेऊया। सगळ्यात अगोदर शोल्डर कट करून घ्यायचा, त्याच्यानंतर ही जी साईडची लाईन आहे याला मी कट करून घेते आणि आर्महोल पण व्यवस्थित कट करून घ्यायचा। ही झाली आपली बॅक साईडची कटिंग। टक्सचे मार्क करायचे आहे 4 इंचावर आणि त्याची उंची घ्यायची 5 इंच। ही झाले आपले टक्सचे मार्किंग। इथे असे नॉच द्यायचा, म्हणजेच हे आपल्याला लक्षात राहील। त्याच्यानंतर इथे पण आपण नॉच देऊन घ्यायचा, म्हणजे ही फिटिंगची लाईन आहे आपल्या लक्षात राहील। आता आपण पुढच्या भागाची कटिंग करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे सरळ लाईन ओढून घेते। त्याच्यानंतर ब्लाऊजच्या उंचीचे मार्क करायचे। पाठीमागच्यापेक्षा आपल्याला 1 इंच ॲड करून घ्यायचे। नेहमी पुढच्या बाजूसाठी पाठीमागच्यापेक्षा आपल्याला 1 इंच जास्त ॲड करून घ्यायचे आहे, म्हणजे तिथे होईल 16 इंच आणि इथे आपण एक सरळ लाईन ओढून घेणार आहोत। त्याच्यानंतर अर्धा इंच आपल्याला हुकाई पट्टीसाठी मार्जिन सोडायचे आहे। ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर शोल्डरचे मार्क करायचे 5 इंचावर आणि इथे खाली पण 5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। पुढच्या आर्महोलसाठी आपल्याला 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ ओढून घ्यायचे आहे। पुढच्या आर्महोलसाठी आपल्याला 1 इंचावर मार्क करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपली छाती आहे 36 इंच, त्याचा इथे चौथा भाग होईल 9 इंच। त्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचे, म्हणजेच ते होईल 10 इंच। इथे 10 इंचावर मार्क करून घ्यायची। तुमची जी बी छाती आहे त्याच्यात 1 इंच आपल्याला ॲड करायचे आहे आणि 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन। आता पुढच्या आर्महोलसाठी आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा। आपली कमर आहे 30 इंच, त्याचा इथे चौथा भाग होईल 7.5 इंच। 7.5 इंचावर मार्क करायचे आणि आपल्याला खालचा जो टक्स द्यायचा आहे तो द्यायचा आहे 3 इंचाचा, म्हणून इथे 3 इंच ॲड करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे। त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि ही आपली येईल फिटिंगची लाईन। त्याच्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे, तो द्यायचा आहे 11 इंचावर
आणि समोरच्या साईडनी 4 इंचावर मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर खालच्या बाजूनी 1 इंच कमी करून इथे 3 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आर्महोलपासून अर्ध्या इंचावर एक मार्क करून घ्यायचे आणि ह्या पॉईंटपासून याला थोडंसं गोलाई देत याला मार्क करून घ्यायचे आहे. खालच्या बाजूला इथे आपल्याला 3 इंचावर मार्क करून घ्यायचे. इथे खालच्या बाजूला 1 इंचावर मी मार्क करून घेतले आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला 3 इंचाचा टक्स द्यायचा आहे. इथे खाली पण 3 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि इथे 1 इंचापर्यंत आपल्याला याला सरळ लाईन ओढून घ्यायची. त्याच्यानंतर याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंचाचा इथे शेप देऊन घ्यायचा आहे. आता ही आपल्याला बाजू मोजून पाहिजे आहे किती आहे. ही आहे 5.5 इंच. तिथे स्टेप ठेवायचा आणि समोरच्या बाजूला तेवढ्याच अंतरावर मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर हा पाठीमागचा पार्ट ठेवून आपल्याला तिथे मार्क करून घ्यायचे आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपली फिटिंगची लाईन आहे ती एकदम व्यवस्थित येते. आणि समोरच्या साईडला पण अर्धा इंचावरती हे मार्क करून घ्यायचे पुढच्या बाजूला. आता याला आपण कट करून घेऊया. त्याच्यानंतर गळ्याचे मार्क करायचे आहे 6 इंचावर आणि आपल्याला गळ्याची रुंदी ठेवायची आहे 2.5 इंच. 2.5 इंच आपल्याला हुक पट्टी सोडून ठेवायची आहे. त्याच्यानंतर याचा चौरस बनवून घ्यायचा. मी इथे गळ्याला गोल शेप दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पान शेप पण देऊ शकता. आता आपण ब्लाऊज कट करून घेऊया. त्याच्यानंतर आर्महोलला पण कट करून घेऊया. ही आपली साईड फिटिंग आहे. तुमचा पण ब्लाऊज 36 छातीचा असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने ब्लाऊज कट करू शकता. खूप छान फिटिंग येते. हा आपला ब्लाऊज कट झालेला आहे. याला तुम्हाला कुठेच शिलाई मार्जिन किंवा काहीही ॲड करायची गरज नाही आहे. हा पुढच्या साईडचा गळा कट झालेला आहे. पाठीमागच्या गळ्याची उंची मी इथे 10 इंच घेतलेली आहे. ती इथे मी मार्क केलेली नाही आहे. आता याला आपण कपड्यावर ठेवून कट करून घेऊया. कपड्यावर कट करताना आपल्याला थोडे एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच कापड कट करायचे आहे. ही आपली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता याला आपण स्टिच करूया. कापडाच्या उलट्या बाजूवर अस्तर ठेवायचे. हे दोन्ही समोरासमोर आले पाहिजे. आता आपण अस्तराला कापडावर ठेवून अटॅच करून घेऊया. एकदम साईडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. म्हणजे एक्स्ट्रा बी कापड आहे याला आपण कट करून घ्यायचे. असाच मी दुसरा भाग पण तयार करून घेतला आहे. आता आपला हा दुसरा भाग आहे. याला पण आपण स्टिच करून घ्यायचे. चारही बाजूनी व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आणि एक्स्ट्रा कापड जे बी आहे याला पण कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही कापड एकावर एक ठेवून याला स्टिच करून घ्यायचे. स्टिच करताना नेहमी आर्महोलपासून सुरुवात करायची. हा पहा असा छान पॉप येतो याला. असंच दुसऱ्या बाजूला पण स्टिच करून घेऊया.
त्याच्यानंतर या दोन्ही पॉईंटचा सेंटर घेऊन इथे पण एक टक्स देऊन घ्यायचा. ह्या टक्सला मी डबल शिलाई दिलेली आहे. अशी ही दोन्ही साईड जोडून तयार झालेली आहे. आता याला आपण हुक पट्टी लावून घेऊया. तुम्ही ज्या हाताने हुक लावता त्या साईडला हुकपट्टी लावायची आहे. या साईडला मी हुकपट्टी लावून घेते. हुकपट्टी लावताना कापड हमेशा वरच्या बाजूला ठेवायचे आणि त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर कापडाला असे आत फोल्ड करून घ्यायचे. याच्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. ही जी मधली शिलाई आहे याला आपण स्प्रेड करून घ्यायची आहे. आता खालच्या बाजूला आपण कमरपट्टी जोडून घेऊया. कोणतीही पट्टी लावताना त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजेच व्यवस्थित आपली फिनिशिंग येते. आणि दाब टिपमुळे ब्लाऊजच्या वरच्या बाजूला आपल्याला शिलाई पण दिसत नाही. त्याच्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग अगदी व्यवस्थित आणि चांगली येते. आता आपल्याला आयपट्टी तयार करायची आहे. त्याच्यासाठी ब्लाऊजच्या खालच्या बाजूने आपल्याला ही पट्टी ठेवून घ्यायची, त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आता ह्या पट्टीला अशी फोल्ड करून वरच्या बाजूने आपल्याला ही शिलाई दिसली पाहिजे आणि इथे व्ही शेप देऊन घ्यायचा. असा हा व्ही शेप देऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर शिलाई देऊन जिथे जिथे आपल्याला आय बनवायची आहे तिथे असा हा व्ही तयार करायचा. आता ही आपली आयपट्टी तयार झालेली आहे. आता आपण कमरपट्टी लावून घेऊया. जशी आपण त्या साईडला लावली तशीच ह्या साईडला पण लावून घ्यायची आहे. असा हा आपला दोन्ही भाग तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.